नमस्कार. कसे आहात? हे बघा, आज ह्या मिरच्या भरायच्या आहेत. ह्या जाड्या मिरच्या आहेत, तिखट नसतात अजिबात. याच्यातच दोन प्रकार असतात, एक तिखट पण असतात त्या सांभाळून. जर तिखट असतील तर बघा, नाहीतर ह्या तिखट नसतात, ढोबळी मिरच्यांसारख्या. त्यात भरायला मी चण्याचं पीठ घेतलं आहे, धणा जिरा पावडर, खोबरं ओलं, तिखट आणि मीठ घेतले. आता हे तिखट आहे ना, हे ऑप्शन आहे. जर मिरच्या तुमच्या अजिबात तिखट नसतील तरच तिखट घ्या. थोड्या बहुत तिखट असतील तर तिखट घ्याल तर अजून जास्त तिखट होईल. म्हणून माझ्या अजिबात तिखट नाही आहे, कारण त्यातल्या अर्ध्या मी आधी बनवल्या होत्या, तर अजिबात तिखट नव्हत्या. तेव्हा मी तिखट घेतलं नव्हतं, आता घेतले. जर तुम्हाला आणि तिखट आवडत नसेल तर त्या मिरच्यात फक्त हे बाकीचं सगळं साहित्य भरा. आता ह्याच्यावरती हलकंसं पाणी घेऊन आपण थोडंसं ओलं करूया आणि मग त्या मिरच्यांमध्ये भरूया. बाकी कसं चाललंय? गौरी गणपती झाले, आता आपले पितृपक्ष चालू आहेत. आपल्या पितरांना ताट पान ठेवत असाल, याच ह्याच्यामध्ये थोडं दानधर्म करा. काही आपले कचरेवाली येते, कोणी येते, एक 10-20 रुपये दिले तरी खूप झालं. आता आपण ते थोडं पाणी घालून भिजवलं आणि हे असं मिरच्यांमध्ये भरलं. सगळ्या मिरच्या अशा भरायच्या. गाईला चारा घाला, घरात पाण्याजवळ दिवा लावा. काही असं आपलं हे चांगलं असतं पित्रात केलेलं. बाकी पित्रात दानधर्म केलेलं म्हणतात आपल्या पूर्वजांना प्राप्त होतं. ठीक आहे, असं काय असेल तर चांगलंच आहे. आपल्या दिवा लावला तर आपल्या हातून काही चुका झालेल्या असतात पूर्वजांच्या बाबतीत, त्याचं निरसन होतं असं सगळं म्हणतात. तर ठीक आहे, हरकत नाही. जरी चांगलं झालं नाही तर वाईट तर नाही ना होणार ह्या गोष्टीने, तर असं करायचं. आता आपल्या मिरच्या सगळ्या भरून झाल्यात. आता फ्रायपॅन ठेवला, तेल घातलं. फ्रायपॅनवर तेल फार कमी लागतं. तेल घातलं की त्याच्यावरती आपण त्या मिरच्या ठेवायच्या. छान फ्राय होतात, छान लागतात. वरण भात आणि यातल्या 1-2 मिरच्या घेतल्या की मस्त जेवण जातं. भाजी नसली तरी चालते. कधी कोणाला भाजी आवडत नाही, म्हणजे जी असते ती भाजी आवडत नाही, आज ही आवडत नाही, ती नाही आवडत, मग ह्या मिरच्या करून डब्यात ठेवून द्यायच्या. अगदी नाही तर 2 दिवस तर चालतील. फ्रीजमध्ये ठेवल्या तर 8 दिवस चालतील. ओलं खोबरं असतं ना, त्यामुळे जास्त चालवू नका, थोड्याच वेळ चालवा. तर ह्या अशा मिरच्या लावायच्या आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्यावरती ना त्या थोड्या नरम होतील. अगदीच अशाच फ्राय केल्या ना तर ते कडक होतात, कुरकुरीत. तर नाही, ह्या मिरच्या थोड्या नरम पण चांगल्या लागतात. थोडं झाकण ठेवलं ना की त्या नरम होतात. आतलं पण सारण जरा नरम पडतं. वरचं सारण कुरकुरीत होतं, आतून मिरची बाहेरून मिरची असते ना ती पण अशी नरम होते वाफेने. असं ठेवल्यानंतर त्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं. आता आपण जेवण ठेवतो त्याच्यावरती पण पानावरती मिरची ठेवायला चांगली आहे. वडी, मिरची, आमच्याकडे वालाची भाजी करतात, वालाचं विरडं करतात आणि खीर, वडे असं. आणि आता झाकण काढलं, छान वाफ आले, थोडे नरम झाले. आता त्याच्यावर आपण लिंबू पिळूया. लिंबू, थोडीशी अशी साखर पेरली तरी चालते, छान वाटते तसं खायला. पुन्हा एकदा थोडंसं झाकण ठेवूयात, कारण लिंबू पिळले ना आपण, ते जरासं मरू द्या आणि थोडंसं झाकण ठेवूया. आपली मिरची 1-2 मिनटात तयार. आता एक साईडने लिंबू टाकले, ते साईड पण आपण जराशी शेकून घेऊया आणि थोडंसं पुन्हा एकदा
झाकण ठेवूया. 1-2 मिनटं वाफ आली की आपण बंद करायचं. आपली मिरची झाली. थोडी अशी ना कांद्यासोबत घ्यायची. कांदा मिरची छान लागते. बघा घेऊन, मस्त वाटतं कांदा मिरची अशी घ्यायला. आणि ही आपली मिरची तयार. जेवणाबरोबर कांदा मिरची डाळ भात काहीच घ्यायची गरज नाही तुम्हाला. माझी व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू नवीन काहीतरी घेऊन. नमस्कार.